DMERच्या संभाजीनगरच्या स्टाफ नर्सचे ऑर्डर्स आलेले आहेत ते आता तुम्ही व्हॉट्सअपला बघितलेच असतील. त्या संदर्भात काहीचे क्वेश्चन होते आणि काही आता जे राहिलेले कॅन्डिडेट आहेत त्यांच्या पण लवकरच आता ऑर्डर्स येऊन जातील. तर मी लास्ट लाईव्हमध्ये पण सांगितलं होतं याच्यातले काही पॉईंट्स जे आहेत काही डाऊट्स होते कोणाचे ते क्लिअर करतो एकदा बघू ऑर्डर कसे सर्वांची ऑर्डर सेम अशीच असेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये हे संभाजीनगरचे ज्यांची आली त्यावेळेसची डेट आहे त्यांची. तर तुमची ज्यावेळेस आपल्या बाकीच्या राहिलेल्या कॅन्डिडेटच्या बनतील त्यावेळेस तिथे तुमची त्यावेळेसची डेट असेल. इथे तुमचा तो आउटवर्ड नंबर असेल. कार्यालयीन आदेश सरळ सेवे अधिपरिचारिका तुमचं पद या पदावर नियुक्तीने पदस्थापना देणेबाबत ह्याच्यासह हे असा सब्जेक्ट असेल. त्याच्यानंतर संचालन वैद्यकीय शिक्षण अधिनियस्त गट रिक्त पद हे परीक्षा आयोजित करण्यात आली होती गुणवत्तेच्या आधारे. ठीक आहे. उपलब्ध रिक्त पदानुसार. तर हे अधिपरिचारक हे पद आणि हा पे स्केल आहे. S13मध्ये येतं पद स्टाफ नर्सचं आणि 35,400 येते बेसिक आहे. तर हे S13 आणि 35,400 बेसिक या पदावर त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या संस्थेत म्हणजे हे जिथे तुमचं पदस्थापनेचं ठिकाण दिले ते निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात. ठीक आहे. तर ह्याच्या रिलेटेड काही जणांचे क्वेश्चन आले मला की निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात खालील अटीच्या शर्ती अधीन राहून नियुक्ती देण्यात येत आहे. हे बघा परमनंट जरी भरती असेल तुम्हाला ऑर्डर देताना ही निव्वळ तात्पुरत्या स्वरूपातच दिली जाते. कारण याच्यानंतर तुमचा प्रोव्हिशन पिरियड ज्यावेळेस संपेल ना त्याच्यानंतर तुम्हाला परमनंटचं परत एक लेटर निघतं. तर त्यावेळेस ते तुमचं परमनंटचं होतं कंटिन्युएशन होतं. पण सुरुवातीला ऑर्डर ही तात्पुरत्या स्वरूपात असेच दिलेलं असतं असंच मेन्शन केलेलं असतं. याचा अर्थ असा नाही की ही कॉन्ट्रॅक्टची भरती आहे किंवा तुम्ही कॉन्ट्रॅक्टवर आहेत. हे ऑर्डरवर असंच मेन्शन केलेलं असतं. याच्यामुळे गोंधळ नका जाऊ. निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात ऑर्डर दिलेली आहे म्हणजे तुम्ही काही कॉन्ट्रॅक्टवर वगैरे असा काही अर्थ नाही याचा. ठीक आहे. ते तसंच मेन्शन केलेलं असतं त्याच्यावर काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं गुणवत्ता क्रमांक म्हणजे तुमचा SML नंबर वगैरे इथं मेन्शन केलेला असेल. त्याच्यानंतर तुमचं नाव असेल इथं तुमची कॅटेगरी आणि तुमची सिलेक्शन कशातून झाली निवडीचा प्रवर्ग म्हणजे सिलेक्शन कुठल्यातून झाले आणि तुमचं पोस्टिंग तुम्हाला कोणतं हॉस्पिटल भेटलं ते तिथे मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर एक पॉईंट बघू आपण काय होतं. सदर नियुक्ती स्वीकारून शासकीय सेवेत कार्यरत असताना अन्य कोणत्याही आस्थापनेवर नियुक्ती स्वीकारता येणार नाही. म्हणजे तुम्ही इथं सर्व्हिसमध्ये असताना दुसरीकडले ऑर्डर वगैरे किंवा जॉईन करू शकत नाही. म्हणजे एकाच वेळी तुम्ही 2 हे करू शकत नाही असा त्याचा मिनिंग आहे. 2 ठिकाणी जॉईन राहू शकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट सदर नियुक्ती स्वीकारताना ठीक आहे हे कॉमन पॉईंट आहेत. एक्सप्लेन करण्यासारखे पॉईंट कोणते काटेकोर पालन करेन. त्याच्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम म्हणजे सगळे नियम मी पालन करेन वगैरे त्याचे बंधनकारक राहतील असं सांगितलेलं आहे. नियमानाचे आपल्याकडून जर उल्लंघन झालं तर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. ठीक आहे. हे कॉमन रूल आहेत. हे प्रत्येकाच्यामध्ये असतातच. त्याच्यानंतर एक पत्नी आहेत असताना दुसरे लग्न करू नये व तसे म्हणजे तुम्ही जर ते रूल मोडला तर तुम्हाला ते नोकरीचा पात्र ठरवण्यात येईल. ठीक आहे. एकापेक्षा जास्त जर तुम्ही लग्न केले असतील किंवा ते दुसरे लग्न करू नये असतील त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट शासकीय नियमामध्ये विहित असलेल्या हा एक क्वेश्चन होता की हिंदी मराठी भाषेचा मी लाईव्हमध्ये सांगितलं होतं की मी त्याच्याबद्दल सेपरेट सांगेन की शासकीय नियमामध्ये विहित असलेल्या हिंदी मराठी भाषा परीक्षा व नियुक्तीपूर्वी उत्तीर्ण केलेली नसलेल्या अशा उमेदवारांना भाषा संचालनालयाची ती भाषा ठीक आहे नियुक्ती दिनांकापासून उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. म्हणजे तुमचं ना 10thला मराठी हिंदी पाहिजे ते लँग्वेज तुमचं सब्जेक्ट पाहिजे. ज्या कोणी ह्यांनी कॅन्डिडेटनी संस्कृत वगैरे असे जे अदर लँग्वेज घेतले होते ना तर त्यांच्यासाठी आहे तर तुम्हाला ते ह्याची एक्झाम द्यावी लागते हिंदी मराठी भाषेची. ठीक आहे. तर त्याचं जे संचालन आहे त्याचं मंडळ आहे तर त्याचा सेपरेट फॉर्म निघतात. ठीक आहे. ते दर सामान्य निघतात त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही फॉर्म भरायचं असतं जसं कास्ट व्हॅलिडिटी आणि MSc नाही तसं तुम्हाला ते कंपल्सरी ज्यांचं नव्हतं. ठीक आहे. ज्यांचं ऑलरेडी मराठी हिंदी होतं ठीक आहे 10thला मराठी हिंदी होतं ज्यांचं त्यांना काही प्रॉब्लेम नाही. ज्यांचं नव्हतं त्यांच्यासाठी हे कंपल्सरी आहे. त्यांना परत फॉर्म भरावं लागेल सेपरेट आणि त्याची एक एक्झाम असते ती एक्झाम द्यावी लागेल. एक म्हणजे 2 एक्झाम असते त्याचं त्याच्या स्टेज आहेत. ठीक आहे. मी ते नंतर सांगेल त्याच्या डिटेलमध्ये एक्झामबद्दल. पण आत्ता एवढं सांगेन तुम्हाला की त्याची तुम्हाला ते कंपल्सरी आहे. जर तुम्ही ते नाही दिलं ठीक आहे तुम्हाला ते कंपल्सरी आहे. जर तुम्ही नाही दिलं तर तुमचे ना ते इन्क्रीमेंट थांबत होतं. याच्या बघा नियमानुसार वार्षिक वेतनवाढ रोखण्यात येईल. ते इन्क्रीमेंट नाही भेटणार तुम्हाला. तुम्ही जोपर्यंत नाही देत ना तोपर्यंत तुम्हाला त्याची इन्क्रीमेंट नाही भेटेल. ठीक आहे. त्याच्यामुळे ते कंपल्सरी आहे तुम्हाला कधीही करणंच आहे. जर कुणाचं नसेल तर तुम्हाला त्याचं मंडळाचं सेपरेट फॉर्म भरून तुम्हाला त्याची परीक्षा द्यावी लागेल. ठीक आहे. आता त्या परीक्षेबद्दल कधी फॉर्म निघतात काय ते
सेपरेट टॉपिक आहे, तो आपण डिटेलमध्ये नंतर डिस्कस करू. सध्या इतकं सांगतो की ज्यांचं नव्हतं त्यांच्यासाठी आहे, आणि ज्यांचं होतं मराठी हिंदी त्यांना काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, शासन निर्णय क्रमांक प्रशिक्षण अनुसार हे MSCIT-वाल्यांसाठी, ज्यांचं MSCIT नव्हतं तर त्यांना किती 2 वर्षाचा टाईम असतो. 2 वर्षामध्ये तुम्ही ॲडमिशन घ्या, आता एक्झाम द्या, सर्टिफिकेट काढा, ऑफिसला सबमिट करा, काही प्रॉब्लेम नाही. हे 2 वर्षात सबमिट करावं लागेल. जर नाही केलं तर काय तुमची वेतनवाढ रोखण्यात येईल, ठीक आहे, सेम तेच आहे. पण तुम्हाला ते 2 वर्षाचा टायमिंग दिलेला आहे. त्याच्यानंतर शासकीय कर्मचारी बदल्याचे नियम, हे बदल्यांचा नियम. त्याच्या आधीनिस्त राहून काय, तुम्हाला कोणत्याही संस्थेमध्ये आपण प्रशासकीय कारणास्तव बदलीकरिता पात्र असाल, म्हणजे त्यांच्या हातात अथॉरिटी आहे की ते प्रशासकीय बदली ते कधीही करू शकतात. असं नाही की तुम्हाला जरी एखादं हॉस्पिटल भेटलं हे केलं तर प्रशासकीय दृष्टीनं जर त्यांना काही वाटलं, कुठं स्टाफ कमी पडले, काही झालं, ते प्रशासकीय बदली कधीही करू शकतात. असं नाही होणार की तुम्हाला एका ठिकाणी टाकले म्हणजे तुम्हाला तिथून आता कोणी हलवू शकत नाही. जर त्यांना गरज असेल कुठं तरी डेप्युटेशन वगैरे करू शकतात, बदली करू शकतात, तर ते पण त्याच्यामध्ये मेन्शन केलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, प्रशासकीय सेवेतून मुक्त व्हायची असल्यास तशी लेखी पूर्वसूचना, म्हणजे तुम्हाला जर समजा जॉब सोडायचा आहे, तुमचं दुसरीकडे कुठे सिलेक्शन झालं, समजा सेंटरला झालं किंवा काही तुम्हाला काही कारणास्तव जॉब सोडायचा आहे, तर तुम्हाला पूर्वसूचना 1 महिना आधी शासनाला देईल. तुम्हाला 1 महिना आधी इंटिमेशन देऊन तुम्ही ते जॉब सोडावं लागेल. किंवा तुम्ही जर तात्काळ देणार असेल तर तुम्हाला काय असतं की 1 महिन्याचं मूळ वेतन इतकी रक्कम शासनाकडे जमा करावी लागते, ठीक आहे. आता ह्याचा अर्थ काय की तुमचं त्यावेळेस जे बेसिक असेल, तुम्ही ज्यावेळेस सोडताय, ठीक आहे, जर तुम्ही 1 महिना आधी जर इंटिमेशन दिलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्ही जर इन्स्टंट तात्काळमध्ये जर सोडताय तर तुमचं त्यावेळेस, आता आपलं बेसिक किती सुरुवात होणार, 35,400 चालू होणार तुमचं, ठीक आहे. तर त्यावेळेस तुमचं आता हे बेसिक वाढत राहणार. तर तुम्ही ज्यावेळेस सोडायचं असेल तुम्हाला, तुम्ही जर 1 महिना आधी इंटिमेशन नाही दिलं तर तात्काळ सोडता, तर त्यावेळेस तुमचं हे 35,400चं वाढून जे काही बेसिक झालं असेल तर तुम्हाला ते बेसिक भरावं लागेल त्यावेळेस, ठीक आहे, जर तात्काळ सोडायचं असेल तर. त्याच्यानंतर नेक्स्ट, कर्तव्यावर रुजू झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत शारीरिक म्हणजे हे मेडिकल फिटनेस आहे, ठीक आहे. हे मेडिकल फिटनेस तुम्हाला करावं लागतं, हे कंपल्सरी. आणि हे वालं मेडिकल फिटनेस मेन असतं. ते आपण जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस, डीवच्या वेळेस जे मेडिकल फिटनेस होतं ते एकदम नॉमिनल होतं, त्याचं काही नाही एवढं, ठीक आहे. मेन मेडिकल फिटनेस हे वाला आहे. तर हे मेडिकल फिटनेस तुम्हाला करावं लागेल. तर जॉईनिंग झाली असती ते तुम्ही आता गेल्यास तुम्हाला सांगतील मेडिकल फिटनेस करायला, तर ते महत्त्वाचं मेडिकल फिटनेस आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, उमेदवाराची नियुक्ती त्याच्या पूर्वचारित्र पडताळणी करण्यापूर्वी, ठीक आहे. याचा अर्थ काय, 10th पॉईंट, हे तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट, ठीक आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल तुम्हाला. तर कॅरेक्टर सर्टिफिकेट आता आधी ऑफलाईन होतं, आता ऑनलाईन झालेलं आहे. तर ऑनलाईन तुम्ही अप्लाय करू शकता. ऑनलाईन केल्यानंतर ते ज्यावेळेस तुमचा ते फॉर्म अप्रूव्ह होईल ते डिजिटल साईन होईल आणि त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट भेटेल PDF, ते डाउनलोड करायचं आणि ते तुमच्या ऑफिसला नेऊन जमा करायचं, ठीक आहे. त्याचा अर्थ तो आहे. हा कॅरेक्टर सर्टिफिकेट, हे कंपल्सरी गोष्टी आहेत बरं, जे मराठी हिंदी भाषा ज्यांचं नव्हतं त्यांच्यासाठी, ठीक आहे. त्याच्यानंतर MSCIT, त्याच्यानंतर हे वालं आपलं आत्ताचं कॅरेक्टर सर्टिफिकेट, हे मेडिकल फिटनेस, या कंपल्सरी गोष्टी आहेत, या तुम्हाला द्यावंच लागतील ज्यांच्या नव्हते. आणि हे कॅरेक्टर आणि मेडिकल तर ते कंपल्सरी सर्वांना द्यायचंच आहे, ठीक आहे. त्याचं ते ऑनलाईन हे करायचं, अप्लाय करू शकता तुम्ही ऑनलाईन. आता झाले ते PDF मिळून जाईल तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही त्याचा. डाउनलोड करायचं, ते प्रिंट द्यायची ऑफिसमध्ये. चला नेक्स्ट, नियुक्ती स्वीकारण्यास कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता देणे, म्हणजे DATA जे आपले अलाउन्सेस असते, ट्रॅव्हलिंग अलाउन्स वगैरे, तर ते काही तुम्हाला मिळणार कशासाठी, फक्त नियुक्ती स्वीकारण्याकरिता. म्हणजे गव्हर्नमेंटला म्हणजे जॉईनिंगनंतर कसं असतं, प्रशासकीय कामासाठी जर तुम्हाला कुठं पाठवलं तर TA वगैरे मिळतो, ठीक आहे. तर ते जॉईनिंगनंतर तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी जॉईनिंगला गेलो मला इतका खर्च लागला, ठीक आहे, तो नाही मिळणार. ते कॉमन पॉईंट आहे, इतका काही सिरियस नाही. तर ते जस्ट टाकलं त्यांनी की त्याच्यासाठी तुम्हाला जॉईनिंगसाठी त्याचा काही TA वगैरे भत्ता नाही मिळणार, ठीक आहे. नेक्स्ट, अंशदान योजना निवृत्ती, ठीक आहे. हे आपलं DCPS म्हणजे आपलं जे जुनी पेन्शन होती ते नाही आहे. तर नवीन जी पेन्शन योजना 2005 नंतर जे DCPS चालू केलं ते तुम्हाला लागू राहील. ते असा त्याचा अर्थ आहे. नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना तथा राष्ट्रीय निवृत्ती योजनेला DCPS NPS जे आहे नवीन चालू झालेलं 2005च्या नंतरचं ते लागू राहील. त्याच्यानंतर हे आत्ता जे रिसेंटली मागच्या वेळेस स्ट्राईक झाले त्याच्यानंतर जो नवीन GR काढला होता तो पण, ठीक आहे, तो पण नियम लागू राहील, ते मेन्शन केलेलं आहे इथं. त्याच्यानंतर नेक्स्ट, सदरची नियुक्ती कार्यालयास हजर असलेल्या अभिलेखनुसार नियुक्तीपात्र असल्याचे दिसून आल्याचे देत आहे.
म्हणजे तुमचं जर प्रमाणपत्र नंतरही जरी काही नियुक्ती सादर केली आहे, प्रमाणपत्रे जर खोटी अथवा चुकीची निष्पन्न झाली, तर तुमची सेवा समाप्त करण्यात येईल. नियुक्ती कोणत्याही पूर्वसूचना न देता रद्द किंवा समाप्त करण्यात येतील. म्हणजे तुमचे डॉक्युमेंट जर आता तुम्हाला जरी वाटत असेल म्हणजे कुणाचा काही प्रॉब्लेम असेल, नंतर जर काही प्रॉब्लेम आला, कुठं ते तुमचं डॉक्युमेंट एखादं फेक आढळून आलं, चुकीचं किंवा फसवलेलं असेल, ठीक आहे, फेक असेल, जे काही असेल, तर नंतरही जर तुमचं चुकीचं किंवा खोटं आढळून आलं, तर तुमची सर्व्हिस ही काय केली जाईल, समाप्त केली जाईल. तर ते मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 28/3/2005 रोजी अगर त्यानंतर हे स्मॉल फॅमिलीचं हे आपण त्यावेळेस पण दिलं होतं. त्याच्यानंतर दोनच अपत्य, ठीक आहे, दोनपेक्षा अधिक जर अपत्य असतील तर काय तुमची सेवा तात्काळ समाप्त करण्यात येईल. स्मॉल फॅमिलीचा आहे तो नियम त्याच्यामध्ये सांगितला आहे. त्याच्यानंतर सदर नियुक्ती आपणास सामाजिक आरक्षणाअंतर्गत मिळाली असेल तर, म्हणजे कास्टमधून जर तुमचं हे झालं असेल, सिलेक्शन झालं असेल कॅटेगरीमधून, तर तुम्हाला काय राहील, जात प्रमाणपत्र हे बंधनकारक राहील. आपणास बंधनकारक राहील. जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी हे बंधनकारक राहील. तुम्हाला देणं नसेल तर 6 महिन्यामध्ये तुम्ही काढून ते ऑफिसला जमा करायचं. आणि जर ते खोटं आढळलं किंवा काही त्याच्यामध्ये हे झालं तर तुमची सर्व्हिस किंवा जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास आपली नियुक्ती तात्काळ समाप्त करण्यात येईल. ठीक आहे. ज्यांचे कास्ट व्हॅलिडिटीचा प्रॉब्लेम होता, कुणाची कास्ट व्हॅलिडिटी वगैरे नव्हती, तर त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी काढून घ्या. तुम्ही म्हणजे आता नाही काढू शकत, तुम्ही जॉईनिंग नंतर, ठीक आहे, असं ॲक्सेप्ट नाही करणार फॉर्म. तुम्ही जॉईनिंग नंतरच कास्ट व्हॅलिडिटी काढू शकता, आधी नाही काढू शकत. जॉईनिंग झाली, ज्यांचं कास्ट व्हॅलिडिटी नाही त्यांनी लगेच ह्या प्रोसेसला लागायचं, फॉर्म भरायचा, सबमिट करायचं की असं गव्हर्नमेंटला सिलेक्शन झालेलं आहे, ते फॉर्म ॲक्सेप्ट करतील. ठीक आहे, विदाऊट रिझन असं डायरेक्ट ॲक्सेप्ट नाही करणार तुम्हाला. तर त्यांनी लगेच कास्ट व्हॅलिडिटीची प्रोसेस करून घ्या, ते कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कंपल्सरी कोणासाठी आहे, ज्यांचं ह्याच्यामधून झालेलं आहे, कॅटेगरीमधून सिलेक्शन झाले त्यांच्यासाठी. नेक्स्ट त्याच्यानंतर शासन नियमानुसार अधिपरिचय 2 वर्षाचा परीक्षाविधीन कालावधी म्हणजे प्रोबेशन पिरियड. ठीक आहे, प्रोबेशन पिरियड 2 वर्षाचा आहे याच्यामध्ये DMRमध्ये. तर 2 वर्षाचा परीक्षाधीन कालावधी आपणास लागू राहील. परीक्षाधीन कालावधीमध्ये आपणास परवानगी गैरहजर राहिल्यास अथवा गैरहजर केल्यास सेम तेच रूल की जर काही नियम वगैरे तोडले, काही झालं तर तुमची सेवा तात्काळ समाप्त करण्यात येईल. ठीक आहे, हे कॉमन रूल आहे. पण मेन काय पॉईंट याच्यामध्ये परीक्षाधीन कालावधी म्हणजे प्रोबेशन पिरियड किती असतो, 2 वर्षाचा DMRमध्ये ते सांगितलं आहे. तर तुम्ही 2 वर्षामध्ये मी याच्या आधी पण सांगितलं होतं, समजा तुमची 1 जानेवारीला जॉईनिंग झाली, ठीक आहे, 1 जानेवारी 2024ला झाली, तर तुमचे 2 वर्ष कधी होतील, 1 2024 ते पूर्ण 2024 पूर्ण 2025, 1-2 जानेवारी 2026. ठीक आहे, एक दिवस आधी म्हणजे 30 डिसेंबर आपलं 31 डिसेंबर 31 डिसेंबरला तुमचं 2 वर्ष कंप्लीट होतील. जर तुम्ही ह्या प्रोबेशन पिरियडमध्ये EL वगैरे जर कुठल्या लीव तुम्ही घेतल्या तर एवढंच होतं की तुम्हाला लीव मिळतील, पण तुमचा प्रोबेशन पिरियड तेवढा पुढे जाईल. म्हणजे समजा तुम्ही 10 दिवस लीव घेतल्या तर तुमचं काय होईल, प्रोबेशन पिरियड 1 तारखेला कंप्लीट होण्याच्या ऐवजी 10 जानेवारीला कंप्लीट होईल पुढल्या. ठीक आहे, 2 वर्षानंतर. तर जेवढे तुम्ही घेताल तेवढे दिवस ते पुढे जातं. एवढंच आहे. त्याच्या रिलेटेड पण मला काही जणांनी विचारलं होतं की सुट्टी घेता येतच नाही का, येते घेता, फक्त प्रोबेशन पिरियड पुढे जातं तेवढं, त्याच्यानं काही फरक पडत नाही, फक्त तेवढं पुढे जातो बस, बाकी काही नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट हा महत्त्वाचा पॉईंट आहे. अधिपरिचारिका पदाकरिता नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता ही त्यांच्या परीक्षेतील गुणवत्ता क्रमांकानुसार राहील. परीक्षेतील गुणवत्ता म्हणजे तुमच्या SMLनुसार. आता मार्क वाईज ह्याच्या आधी कसं होतं, सिनियर म्हणजे जसं पहिले जातील, जसं जाऊन तुम्ही जॉईन होताल ते सिनियर, जे लवकर जातील, ऑर्डर मिळाली पटकन जाऊन जे जॉईन झाले तर त्यांचे ते सिनियर राहतील, असं होतं. पण आता नवीन रूलप्रमाणे कसं आहे की SML नंबरचं म्हणजे तुमचं ज्या एक्झाम थ्रू तुम्ही लागलात त्याच्यामध्ये मेरिटप्रमाणे, ठीक आहे, मेरिटप्रमाणे तुम्ही ज्यांचा मार्क जास्त असेल ते सिनियर, त्याच्यानंतर बाकीचे त्यांच्या अंडर 1 2 3 4 जसा सिक्वेन्स असेल तो सिनियरिटीचा नंबर राहील तुमच्या, तसे सिनियरिटी राहील. हा नवीन रूल आलेला आहे. ठीक आहे, हा एक पण चांगला रूल आहे. त्याच्यामुळं आता काही फरक पडणार नाही की ऑर्डर आलेला लगेच मी एका दिवसातच जॉईन, काही फरक पडणार नाही. तुम्ही आरामात जरी जॉईन झाले तर तुमचं काही सिनियरिटीवर काहीच फरक पडणार नाही. आता त्यांनी आधीच क्लिअरली मेन्शन करून पण सांगितलं आहे. ठीक आहे, त्याच्यावर पण कुठला काही फरक पडणार नाही. तर हा रूल आहे, आधीच होता, पण भरपूर लोकांना माहीत नव्हतं. तसं वाटत होतं की आधी जाऊन जॉईन झालं तर ते आधी सिनियरिटी मिळेल. ते झालेलं आहे चेंज रूल, काही फरक नाही पडणार.
आमची पण तशीच बनलेली होती, आधीची पण लिस्ट आमची तशीच होती, सिरियल आपल्या SML नंबरप्रमाणेच होती. तर त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही आरामात पण जॉईन होऊ शकता. हां, एवढंच होईल तुमचं, की तुम्ही जेवढं लेट करताल तेवढ्या दिवसाचं तुमचं पेमेंट तुम्हाला कमी भेटेल, तेवढं दिवसाचं पेमेंट नाही भेटणार. बाकी तुमच्या सिनियरिटीवर त्याचा काही परिणाम नाही होणार. चला नेक्स्ट. सदरील आदेश मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत नियुक्तीच्या ठिकाणी कर्तव्यावर रुजू व्हावे. अन्यथा ठीक आहे, सेम तुम्ही जे 30 दिवसाचा टायमिंग दिलेला आहे तुम्हाला 1 महिन्याचा, तुम्हाला जाऊन जॉईन व्हायला. नाही झाले तर तुमचं काय, तुमची ती ऑर्डर रद्द केली जाईल. तुम्हाला गरज नाही किंवा तुमची हे नाही, तुम्हाला ह्याची नियुक्तीची गरज नाही असं समजून ती ऑर्डर रद्द करण्यात येईल. तर हे लक्षात ठेवा, 30 दिवसाचा टाईम आहे तुम्हाला, तुम्ही 30 दिवसामध्ये जाऊन जॉईन होऊ शकता. त्याच्यानंतर ठीक आहे, इतकंच आहे. ते त्याची इथं साईन असेल, परत तुमचं इथं नाव असेल, ॲड्रेस वगैरे तुमचा इथे असेल. त्याच्यानंतर सोबत त्यांच्या कॉपी दिलेल्या आहेत, सोबत त्या हॉस्पिटलला पण एक कॉपी जाईल. एक कॉपी कोषागार अधिकार म्हणजे ट्रेझरीला, तुमचं जिथं पेमेंट वगैरे होईल त्या ट्रेझरीला एक कॉपी जाते. ठीक आहे, हे तुमचा रोल नाही याच्यात काही, हे ऑफिसकडून जातं. तुम्हाला ही ऑर्डर मिळेल मेन. आता जॉईनिंगनंतर भरपूर प्रोसेस आहेत आणखीन. तुम्हाला DCPS NPSचे अकाउंट काढावं लागतील ट्रेझरला. ते तुम्ही नाही करायचं, पण जस्ट माहीत असं की आता जॉईनिंगनंतर तुम्हाला ते पण आहेत प्रोसिजर. ते जॉईनिंगनंतरची गोष्ट आहे. तर अशी ऑर्डर राहील. आणि याच्यामध्ये जे जे काही डाऊट्स होते तुमचे, की ते सांगितले म्हणजे मराठी, हिंदीचं, MSc IT, कास्ट व्हॅलिडिटी, त्याच्यानंतर ठीक आहे सिनियरिटीचं वगैरे बऱ्यापैकी जे पॉईंट होते ते सर्व सांगितलेले आहेत मी. आता बाकी पदांच्या पण येथील लवकरच ऑर्डर, आता हे पडलेले आहेत, याद्या पडलेल्या आहेत आणि राहिलेल्यांच्या पण येथील लवकरच. तर सेम अशाच याद्या असतील त्यांच्या पण, आणि हेच राहील सेम. याच्या व्यतिरिक्त काही असतील आणखीन डाऊट्स तर कमेंट सेक्शनमध्ये टाका.